वैष्णवी काय? लयच निवांत येऊन बसली रानामध्ये. मग काय करू बस आपलं निवांत येईन एक नाम मी केशव. तुला 10,400 रुपये काल दिले होते, त्याचा हिशोब सांग ना मला. मग तुम्हाला सांगितलं ना घरी हिशोब मी काय केलेस? हिशोब ऐकायचा आहे तुम्हाला? सांगितलंस का तुम्हाला हिशोब? त्यातलं मला काहीच कळलं नाही, त्याच्यामुळे तुला मी सांगू का? डबल विचारतोय. सांगू काय 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 केलं कारभार त्यात सांग मला. 4,000 रुपये इकडे गेले, हम्म, 4,000 रुपये तिकडे गेले, 4,000 रुपये तिकडे गेले, हम्म. किती झाले? 12,000 तर गेले. आणि काय सांगायचं तुम्हाला? काय हा गेले पैसे. 10.5 दिले तुला मी. 10.5ला 100 कमी. हो का? तू मला 12,000 हिशोब, 12,000चा हिशोब देते का? नाही मग चुकलं की 4,000 इकडे गेले, हम्म. 4,000 इकडे गेले आणि 2,000 रुपये इकडे गेले आणि 500 रुपये इकडे गेले. झाला नाही हिशोब. अजून कसा हिशोब सांगायचा तुम्हाला मी? हे कुठला हिशोब झाला? शाळेत कोणता होती तू? जिल्हा परिषदला होते मी. त्याच्यामुळेच मग काय म्हणूनच हिशोब सांगते मी तुम्हाला. आता तुम्ही मागतच नाही हिशोब. मग तुम्हाला खरं खरं सांगितलं. इकडं मार्केटला गेले तिकडे 4,000 गेले, इकडे मार्केटला गेले तिकडे 4,000 रुपये गेले, इकडे मार्केटला गेले तिकडे 2 गेले आणि इकडे गेले इकडे 500 रुपये गेले भाजीपाल्याला. मग हिशोब बरोबर सांगितलं ना. मग अजून कसा हिशोब सांगायचा असतो? मी जसं खर्च केला तसा हिशोब सांगितला. धन्य धन्य तुमच्या बाया पुढे ना हिशोबाला चालेल ना तुम्ही. मग त्याच्यामुळेच म्हणतात बाईचा मेंदू गुडघ्यात असतो. माझा डोक्यात आहे, गुडघ्यात नाही. पण माझा आणि हे दगड जर टाकला, कंबर बघून जर टाकला, हिशोब सगळा क्लिअरच निघन पुन्हा. तरी पण माझा हिशोब तिथंच येणार आहे. मी जिकडे गेले ते तिकडे जितके पैसे खर्च केले तिकडे सांगितलं ना तुम्हाला मी. हा आणि एक ठोका टाकल्यावर तरी पण तिथंच येणार आहे हिशोब. हिशोब हिशोबच असतो. मी खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाहीये. कळलं का? हा आणि पालत्या घालून तोडीन मी. मला तुडीला मारलं हाणलं तरी माझं एकच आहे. इकडं 4 इकडं 4 इकडं 2 इकडे 500 झाला हिशोब माझा. म्हणूनच तुझ्या आई वडिलांनी माझ्या गळ्यात बांधलंय ग. इतका हिशोब क्लिअर सांगतीस मला. तुम्हाला माहितीये का लग्नाच्या आधी ना मला लाख 2-2 लाखाचा हिशोब सांगायचा. अशी मी कांड्याव करायचे. यू 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 हिशोब करायची मी. माहितीये का? हा मला कधी कॅल्क्युलेटर किंवा वहीच की पेनाची तर कधी गरज पडली नाही. तुम्हाला अजून ट्राय करायचं असेल ना ट्राय करून बघा. अशी कांड्या हिशोब सांगते मी कांड्यावर. हा कमीत कमी त्यांचा जर हिशोब केला ना तर हा. कमीत कमी त्यांना 25 लाखाला तरी टाकला असेल आतापर्यंत. टाकलं नाही हिशोब करून सांगायचे मी. असं 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 25 करून, लाखाला हा. त्यांचं घर घरदारात घातला असेल तू. मला असं वाटतंय तू असं 10,000च्या कसं हिशोबाला जर तू 100 रुपये माझ्यावर कर्ज काढती तुझ्यावर समजा किंवा माझ्यावर, मग तू त्यांचा मोठ्या हिशोबामध्ये त्यांचे 10-10 लाख रुपये 5-5 लाख रुपये ते माय बापा कर्ज नसतं काढीत माणूस. नवऱ्यावर काढीत असतो. मी कोण दुश्मन आहे काय तुझा? तुमच्या तर कशाला काढते मी? काढले की 100 रुपये. मला लय डोकं आहे. हा माझ्या बरं थांब. नादाला नका लागू. थांब ना 2 इकडे गेले, 4 तिकडे गेले आणि 4 इकडे गेले. खाली आले किती? 100 रुपये. मग ते 100 रुपये माझ्यावर कर्ज काढलंच नाही तू. हा तुम्हाला असंच असतंय. खरं खरं हिशोब सांगितला ना नवऱ्याला कधी नवऱ्याला पटत नाही. बाबा त्यामुळे बाबा ह्यो नवऱ्याला खरा खोटंच हिशोब आहे बोलावं काय? लागत असतं. हा ह्यो- खोटंच बोलावं लागत असतं. ह्यो खरा हिशोब आहे खरा हिशोबच सांगितला मी तुम्हाला. आणि खोटा कसला असतो? नंतर तुम्हाला अजून एकदा पैसे द्या. तुम्हाला खोटा खोटा हिशोब सांगेन मी. ह्या बारीने मला तुम्ही 12,000 दिले ते 11,000 10,000. दुसऱ्या वेळेस तुम्हाला 20,000 रुपये द्या. तुम्हाला मी खरा खरा खोटा खोटा हिशोब कसा असतो सांगते. पटात नवीन नवीन कपडे दिसालीत, कानातले दिसालीत, चपला दिसतात, तरी म्हणतोय मी कुठून आले हे? इकडून आले का हे असं? इकडून नाही आलं. तुमच्या घरातच खर्च केलेत ते. मी काय घराच्या बाहेर राहते काय? मला घेतलं म्हणून. मग मी घरातच राहते हो. म्हणूनच मी मला घेतलं. मग तर वर येईन म्हणून वाटत नाही मला. काहीच खरं दिसत नाही मला. बोल की आता. उठता काय इथून तुम्ही? उठा. हिशोब खरा खरा सांगितलं तरी पण माझ्या मागे लागला. थोडा छायची खदरावळ कुठली? नका. तुमचे 10,500 रुपये दिले तुम्ही. तेवढे पैसे तुमचे देते. ते पण माझे पप्पा कोण घेऊन देते पुन्हा. मग मला मागायचं नाही, बोलायचं नाही. हा QR देऊ का? फोन पे देऊ? नंबर देऊ? थांबा ना, अजून मिरच्याचं खळ झालं नाही. कसं असतं ते? असतं आमच्याकडं. तू मला मिरच्याचं खळ पैसे देणार आहे? हा